शेतकरी कामगार पक्षाच्या कळंबोली महिला अध्यक्ष सरस्वती काथारा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी कळंबोली येथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, तसेच आश्रमगृहात जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्ष, राजकीय नेते आदी मान्यवर उपस्थित होते। ते त्यांच्या कार्यक्रमाची दखल घेत माजी आमदार बळीराम पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। ताईंना मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि मी माझी नगरसेविका या नात्याने, पनवेल महानगरपालिकेच्या नात्याने ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देते। आज भले ताईंचा पक्ष कोणत्या पक्षाचे आहेत, कोणते नाही, हे पक्ष मी कधी बघितलेलं नाही। मी माणूस बघून माणसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते, सुखदुःखात सहभागी होते। ताईंचं कार्य पाहता म्हणजे ताईंकडं पद असू द्या किंवा नसू द्या, परंतु ताईने बऱ्याच वेळा तुम्ही पण पाहत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून की पाण्याचा प्रश्न असू द्या, तुमच्या रस्त्याचे प्रश्न असू द्या, तुमच्या महिलांचे प्रश्न असू द्या, जातीने ताईने त्यात लक्ष घातलेलं आहे आणि ते कार्य त्या चांगल्या पद्धतीने करत आहे। याचा आम्हाला महिला म्हणून एक अभिमानाने गर्व आहे ताईंचा की एक महिला आपली कुठेतरी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत। त्याचमुळे ताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून यात वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलेलं आहे। ताईंना पुढचं आयुष्य चांगला भरभराटीचा जावो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी आमच्या लाडक्या नेत्या आणि कळंबोली शहरात ज्यांचं नाव महिलांमध्ये पहिल्या स्थानावर येतं असं आमच्या सरस्वतीताई काथारा यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असताना महाविकास आघाडीचे आमचे सगळेच नेते, मग त्याच्यात सुदामजी असतील, आमचे रवींद्रजी असतील, देवा असतील आणि सगळीच मंडळी दिवसभर आज पाहुण्यांची रेलचेल ताईच्या घरी चालू आहे आणि मंदिराच्या समोर गणपती बाप्पाच्या समोर आज इथे केक कापतो। भर पावसामध्ये देखील एवढी जनता ताईवर प्रेम करणारी आज इथे दिसते। त्यातूनच ताईच्या कार्याची पोचपावती मिळाली असं मी समजेन। आणि खरोखर पुन्हा एकदा परमेश्वर करो की ताईचा जो आमच्या आज बोलावं नाही पण थोडक्या मताने जो पराभव झाला होता तो नक्कीच यावेळी भर काढून त्याच्या दुप्पट मताने ताई निवडून येईल असं आमचं म्हणणं आहे। आणि परमेश्वरचरणी, गणपतीचरणी मी प्रार्थना करेन की ताईला उदंड आयुष्य लाभू दे, ताई असंच ताईच्या हातून आरोग्यसेवा, जनसेवा ही घडू दे आणि सर्व महिलांसाठी ताईने चांगलं काम करण्याचं तिला बळ मिळू दे, एवढी आज प्रार्थना। सर्वप्रथम सरस्वती काथारा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। तिचं माहेर हे मूळ काँग्रेसचे माजी सरपंच तुळशीराम पाटील यांचे ते कन्या आहेत। राजकारणाचे बाल करून त्यांनी लहानपणापासूनच घेतले। समाजसेवा हा त्यांचा खरा म्हणजे लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची कामं करण्याचा त्यांचा ध्यास आहे। मागच्या वेळेला जसं प्रीतमजींनी सांगितलं का काही प्रमाणात आपल्याला धोका झाल्यामुळं आपली ती पडलेली आहे, परंतु आता महाराष्ट्राचा निकाल आपण पाहिलेला आहे, देश पातळीवर पण पाहिलेलं। त्याच्यामुळं महाविकास आघाडी
या महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने मुसंडी मारून महाविकास आघाडीची सत्ता एक हाती या महापालिकेच्या नागरिकांनी त्याच्यामध्ये सरस्वतीताईसुद्धा त्या महापालिकेमध्ये जातील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि आपण पाहिलं असेल या पावसामध्ये वरुणराजेसुद्धा त्यांच्यावर आज मेहरबान आहे. म्हणजे त्यांचा अभिषेकचिंतनाचा सोहळा असताना वरुणराजासुद्धा त्यांच्या त्या काळासाठी काही काळासाठी शांत राहिले. म्हणजे हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच महापालिकेमध्ये आपल्याला दिसतील अशी आज या कार्यक्रमातून खात्री होते. नमस्कार. प्रथम तर मी माझ्या सर्व जनतेचे आभार मानते. माझ्यावर जे प्रेम करतात त्या जनतेला मी काय म्हणावं मला समजत नाही, कारण एवढ्या भर पावसात सुद्धा येऊन इथे 6 वाजल्यापासून सर्व माझ्यावर प्रेम करणारी मंडळी थांबलेली आहेत. कालपासून माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोणी घरी येऊन भेट देतं, तर कोणी मेसेजद्वारे, कोणी बॅनर बनवून टाकतात. पण मी आज सकाळपासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला, तेव्हा पण माझ्याबरोबर खूप मंडळी होती. त्यानंतर आपल्या MGM हॉस्पिटलमध्ये फलवाटप वगैरे ठेवला. त्याच्यानंतर आपले शुभचिंतक काही येत असतील आणि कुठलाही पक्ष मतभेद न मानता माझ्यावर जे मनापासून प्रेम करणारे, माझ्यावर श्रद्धा ठेवणारी मंडळी कुठल्याही पक्षाच्या अलीकडे जाऊन माझ्या घरी येऊन आज माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला दिलेल्या आहेत आणि त्या शुभेच्छांचं मी मनोमन स्वीकार करत आहे. आणि त्यांच्या शुभेच्छांचं ऊर्जा मला जी वर्षभर मिळणार आहे त्या ऊर्जेचं मी त्यांचं अभिनंदन धन्यवाद करून त्यांना पर्क करणार नाही, तर त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करणार आहे. आणि या माझ्या कलंबोलीवासियांना माझ्या महिला आघाडीतर्फे महिलांचं खूप अभिनंदन करेल की कुठल्याही पक्षाच्या माझ्या महिला असतील. आता मगाशी विद्याताई येऊन गेल्या, त्या तर ओरिजिनल भाजपच्या, पण त्यांनी त्या नाही भेट मानत किंवा मी सुद्धा भेट मानत नाही. आणि मीही प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा सुखदुःखाला जात असते. तसंच मला त्याही मोबदला म्हणून माझ्या इथे येऊन मला शुभेच्छांचा वर्षाव केला. आणि येणाऱ्या काळात मी जरी नगरसेवक झाले किंवा नाही झाले तरी माझं हे कार्य मी कायमचं चालूच ठेवणार आहे. पण माझ्यावर प्रेम करणारी जनता